कृष्ण हरी मित्रांनो, आज बघा मी एक नवीन पद्धतीचे कसे काय जेवण करते, कसे भाकर बनवते ते दाखवते. बाजरीची भाकर कशी बनवायची त्याची ट्रिक दाखवतो. बघा आता हे असं पीठ घ्यायचं, पीठ मळायचं, त्याच्यानंतर त्याला गोल गोल करायचं, त्याच्यानंतर तवा पहिले गरम करून घ्यायचं, खाली असं पीठ टाकून असं इकडे तिकडे इकडे तिकडे 2-4 थापा मारायचं. मारून की गोल गोल झाली की त्याच्यावर लक्ष द्यायचं, ती तुटायला नाही पाहिजे. त्याला सांभाळून उचलायचं दोघं हाताने, असं असं करायचं आणि त्या तव्यावर आरामात जायला पाहिजे. मग त्याच्यानंतर मग ते झालं की वरून असं पाणी शिपडायचं. पाणी झालं की त्याला गोल 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 करून चिपट करायचं थोडासा. ते झालं की मग त्याच्याकडे लक्ष ठेवायचं की ते खाली जळेल की नाही ते. हे बघा आता किती मस्त झाली ही बाजरीची भाकर. बघू आपण ती आता कशी लागते ती. थोडा टाईम अजून रिॲक्शन असे भाजल्यावर त्याच्यावर लक्ष द्यायचं की पलटी मारायचं, एक वेळा इकडे शेकायचं, एक वेळा तिकडे शेकायचं. भाज्याकडे झालं असेल ते बघायचं, झालं की नाही झालं चेक करायचं. म्हणजे ते खाली जळायला पण नाही पाहिजे आणि कच्ची पण नाही राहायला पाहिजे. त्याच्यावर लक्षपूर्वक द्यायचं. बघूया आता आपण ते कसे झाले ते पलटी मारूया. बघूया खालून कसे झाले. शेक झालं की हे बघा आता ती भाकर झाली की नाही झाली ते लक्ष द्यायचं आणि त्याला इकडे दुसऱ्या चुल्यावर ते पलटी मारून चेक करायचं कशी झाली ती. झाली की अशी गुळगुळीत दिसते एकदम मस्त. इकडे असे कच्चं राहिलं की काय ते चेक करायचं आणि त्याच्यानंतर ॲक्शन झाली आता आमची ही भाकर. त्याला आपण चेक करायचं. त्याला लाल चटणी मिरची बरोबर, तिखट बरोबर, मटण बरोबर, कोणती पण तिखट भाजी बरोबर बाजरीची भाकर कशी लागते ते आपण टेस्ट करूया. ओके बघा आता आपण बघूया कशी लागते ती. एकदम मस्त अशी चटणीत भाकर अशी खायची.